विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओपासून आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच ब्रिटिश शासन व्यवस्था इंग्रजांनी भारतावर ज्या 150 वर्ष राज्य केलं त्या शासन काळाबद्दल माहिती पाहणार आहोत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युरोपियनचे जे भारतातील आगमन आहे ते कशा पद्धतीने झालं आणि पुढे त्याच बाबीचं विस्तार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये व्यापार सर्वप्रथम आणि त्याचबरोबर व्यापाराबरोबरच पुढे त्यांनी एक राजकीय सत्ता केंद्र म्हणून भारताला स्वतःच्या आधिपत्याखाली घेतलं, त्या बाबीची माहिती पाहणार आहोत। आणि आजच्या या व्हिडिओपासून किंवा आजच्या या पहिल्या व्हिडिओपासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो इतिहास आहे किंवा भारतामधल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया कसा रोवला गेला किंवा युरोपियन लोकांच्या आगमनापासूनची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे युरोपियन लोकांच्या आगमनाची पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती। 15व्या आणि 16व्या शतकाच्या पासून युरोपियन लोक भारताच्या किनाऱ्यावर येऊ लागले होते आणि यामध्ये प्रामुख्याने जे प्रथम आले ते म्हणजे पोर्तुगीज, नंतर डच, फ्रेंच अशी व्यापारी हे भारतामध्ये येण्यास प्रारंभ झाला। पुढे त्यांनी अनेक व्यापारी कंपन्या स्थापन केल्या आणि हाच राज्य विस्तार पुढे वाढत गेला। पण त्याच्या अगोदरचा कालखंड पाहणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे युरोपियन लोकांच्या आगमनाची पार्श्वभूमी, आगमन का झालं किंवा युरोपियन लोकांना भारताकडे एक आकर्षण कशा पद्धतीचं होतं आणि त्यांनी भारतासोबत कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित केले होते हे फक्त 15व्या-16व्या शतकातच नव्हतं, तर प्राचीन काळापासून भारताकडे एक पाहण्याचा दृष्टिकोन युरोपातील रोम असेल, व्हेनिस असेल, जिनोवा असेल इत्यादी नगराचा व्यापारी संबंध प्रस्थापित झाला होता। म्हणजे युरोपियन लोक हे 15व्या-16व्या शतकात आले नाहीत, तर त्या अगोदर सुद्धा व्यापार यांच्यासोबत चालत होता। या ठिकाणाचे व्यापारी तुर्कस्तान, इराण आणि इराणचे आखात या माध्यमातून व्यापार करत होते। पण 15व्या शतकामध्ये तुर्क लोकांनी तुर्कस्तान, इराण, आशिया, मायनर इत्यादी प्रदेश जिंकून घेतला आणि पुढे 1453च्या कालखंडामध्ये पूर्व रोमन साम्राज्याची जी राजधानीचं ठिकाण होतं ते म्हणजे कॉन्स्टँटिनोपल आणि हे शहर जिंकून घेतल्यानंतर खुशकीच्या मार्गाने होणारा युरोपियन व्यापार पूर्णपणे बंद झाला आणि बंद झाल्यानंतर तेव्हापासून पोर्तुगीज असेल, स्पेन हे देश भारताकडे सागरी मार्गाने व्यापार करण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि व्यापाराचा जो मार्ग तुर्कस्तानाने बंद केला होता आणि 1453च्या नंतर एक सागरी संशोधक किंवा सागरी मोहीम काढण्यास सुरुवात झाली आणि या मोहिमेला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम म्हणजे बार्थोलो डायस, कोलंबस, वास्को द गामा, मेगेलान अशासारख्या ज्या धाडसी खलाशांनी भारताकडे व्यापार करण्यासाठी सागरी मार्गाने येण्याचं ठरवलं आणि हा उद्देश म्हणजे पूर्वेकडे व्यापार करणं हा प्रमुख उद्देश त्यांच्याकडे होता। सर्वप्रथम युरोपामधल्या 1492च्या कालखंडामध्ये ज्या कोलंबसने एक सागरी मोहीम काढली आणि ही
सागरामध्ये म्हणजे समुद्र मार्गाने येत असताना त्यांना अमेरिका या खंडाचा शोध लागला किंवा त्या ठिकाणी त्यांनी ते पाहिले. त्यानंतर आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडे समुद्रमार्गाने वळसा घेत असताना पोर्तुगालचा वास्को द गामा यांनी 1498 मध्ये भारताचा किनारा गाठला, तो म्हणजे कालिकत किनारा. आणि भारतातला जामोरिन नावाच्या शासक यांच्याशी त्यांची भेट झाली. म्हणजे 23 मे 1498 जो वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात आला आणि सागरी मार्गाने येणारी त्याची ही मोहीम जगाच्या इतिहासासाठी एक वेगळं महत्त्व प्राप्त करून देणारी होती. कारण या घटनेमुळे युरोपचे भारताशी सागरी मार्गाने एक व्यापाराचे संबंध निर्माण होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली. त्यामुळे युरोपियांनी भारत असेल, चीन असेल या देशांचा इतिहास बदलून टाकला. युरोपियन व्यापाऱ्यांना भारतात जी व्यापाराची पार्श्वभूमी होती किंवा व्यापार होता, हा व्यापार आणि त्याच्यातून होणारा जो नफा आहे हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारताकडे त्यांचा ओढा वाढण्यास प्रारंभ झाला. कोलंबस असेल, वास्को द गामा असेल या धाडसी दर्यावर्दीमुळेच एक भारताकडे व्यापाराचा दृष्टिकोन वाढण्यास प्रारंभ झाला. युरोपमध्ये 15व्या-16व्या शतकात जे व्यापाराचा दृष्टिकोन किंवा युरोपमध्ये जे पुनर्जीवनाची चळवळ किंवा आधुनिक युगाची जी तयारी सुरू झाली होती, यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे त्या ठिकाणच्या बुद्धिप्रामाण्यवाद म्हणावे लागेल किंवा त्या ठिकाणची चौकस वृत्ती, जिज्ञासूपणा, त्याचबरोबर ज्या खुळचट कल्पना आहेत त्या कल्पना बाजूला सारून अनेक शास्त्रज्ञ असतील, त्यामध्ये कोपर्निकस असेल, गॅलिलिओ सारखे शास्त्रज्ञ ज्यांनी आधुनिक शास्त्राचा पाया रचला गेला आणि त्या माध्यमातून खगोलशास्त्रीय ज्ञान प्राप्त झालं आणि पुढे त्याच ज्ञानाचा वापर सागरी मार्गातून अनेक देशाशी संबंध येत गेला. आणि तो संबंध हा जो युरोपियन लोकांनी पूर्वेकडील देशाशी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये सर्वात प्रथम पोर्तुगाल आणि स्पेन हे आघाडीवर होते. आणि या लोकांनी या देशांनी तत्कालीन स्थितीमध्ये सागरी दर्यावर्दी असतील किंवा सागराच्या माध्यमातून नवीन स्थळाचा शोध घेणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. आणि तेच काम पुढे पोर्तुगीज, स्पेन यांच्यानंतर हॉलंड असेल, इंग्लंड, फ्रान्स अशा देशांनी या दर्यावर्दी मोहिमेमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केलं. आणि युरोपियन लोकांचा वाढता प्रभाव किंवा युरोपियन लोकांचा भारताकडे येण्याचा दृष्टिकोन वाढत गेला. आणि त्याचाच परिणाम म्हणजे पूर्वेकडील भारत असेल, चीन असेल, जावा, सुमात्रा इत्यादी देशाशी व्यापाराचा संबंध येण्यास प्रारंभ झाला. आणि या ठिकाणच्या व्यापारामधून मिळणारा जो नफा आहे हे युरोपियन लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण बाजू होती. त्याचबरोबर आफ्रिकेतील गुलामांच्या व्यापाराच्या माध्यमातून मिळणारी संपत्ती असेल किंवा मनुष्यबळ असेल युरोपामध्ये पाठवलं जाऊ लागलं. म्हणजेच इंग्लंडच्या किंवा युरोपमधल्या ज्या औद्योगिक क्रांती असेल, इंग्लंडमधली जी औद्योगिक क्रांती असेल आणि या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक कारखान्याची निर्मिती झाली आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल असेल, त्याचबरोबर मनुष्यबळ असेल किंवा काम करणारे लोक असतील, हे
पूर्वेकडील लोकांशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना एक बाजारपेठ मिळत गेली आणि पुढे त्याचाच परिणाम म्हणजे युरोपियन व्यापाऱ्यांनी पूर्वेकडील जे भारत असेल, चीन असेल या देशाशी व्यापाराचे संबंध निर्माण केले आणि प्रचंड संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि या संपत्तीचे पुढे रूपांतर म्हणजे भारतातील राजकीय परिस्थिती, वेगवेगळे भूभाग किंवा वेगवेगळे भाग आणि या ठिकाणी असणारी जे स्थानिक राजवट असेल, प्रशासन व्यवस्था असेल, यांच्यामध्ये असणारा जो विसंगतपणा किंवा एकमेकांमध्ये ताळमेळ नव्हता. भारतामध्ये जे संस्थानिक होते हे प्रत्येकजण स्वतःला त्या भूभागाचा किंवा त्या ठिकाणच्या भागाचा शासक म्हणून नावारूपाला आले होते आणि त्या प्रत्येकाची शासन व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने होती. म्हणजे ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध एक आक्रमक भूमिका घेण्याची जी नीती तत्कालीन स्थितीमध्ये भारतीयांनी घेतली असती तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्लंड हा देश भारतावर 150 वर्ष राज्य करू शकला नसता. मग अशा युरोपियन लोकांच्या आगमनाची पार्श्वभूमी ही अशा स्वरूपाची होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे पुढे ईस्ट इंडिया कंपनी, त्याचबरोबर या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार, त्याचबरोबर असणारा ख्रिश्चन धर्म प्रसार करण्यासाठी इंग्रजांनी केलेले प्रयत्न आणि त्याचाच परिणाम म्हणजे 150 वर्ष इंग्रजांनी भारतीय राजवट किंवा भारतीयावर राज्य केलं आणि इसवी सन 1947 पर्यंत ते राज्य टिकून राहिलं. म्हणजेच 15व्या-16व्या शतकामध्ये एक सागरी मार्गाने आलेले व्यापारी पुढे राज्यकर्ते बनले आणि त्याच राज्यकर्त्याच्या माध्यमातून भारतामध्ये जे व्यापार आणि उद्योगधंदे हे इंग्लंड यांनी सतत भारतामध्ये केलेले प्रयत्न आणि त्यामुळे भारताचे झालेले आर्थिक नुकसान असेल आणि पारतंत्र्यातला जो भारत आहे हा प्रथम येणाऱ्या युरोपियन लोकांच्या आगमनाची जी पार्श्वभूमी आहे, त्यांचे विचार आहेत आणि त्यामुळे एक भारतीयांसाठी इंग्लंडचे धोरण कशा पद्धतीचं होतं किंवा युरोपियनचं धोरण कशा पद्धतीचं होतं आणि त्या काळची युरोपियन लोकांच्या आगमनाची पार्श्वभूमी ही एक शोध असेल, एक व्यापाराचे संबंध असतील, त्याचबरोबर एक पूर्वेकडील देशाशी असणारा संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये घेतलेली मोहीम ही भारतामधल्या जगाशी असणारा संबंध प्रस्थापित होऊ लागला आणि ज्या इसवी सन 1600 मध्ये खऱ्या अर्थाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापाराचे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर भारतामध्ये वाढत गेलेली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी ही त्या काळातली एक महत्त्वपूर्ण भूमिका म्हणून ओळखली जाते आणि याच भूमिकेमुळे भारत हा पारतंत्र्यात जरी ज्या पद्धतीने गेला किंवा पारतंत्र्याची ज्यांना झळ पोचली अशा भारतीयांना ज्या इंग्लंडच्या धोरणामुळे एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र स्वतःची एक राज्य ही एक पार्श्वभूमी मिळत गेली आणि त्याच युरोपियन लोकांच्या आगमनामुळे भारतामध्ये ज्या आधुनिक विचाराचा पाया रोवला गेला. म्हणजेच युरोपियन लोकांच्या आगमनापूर्वी भारतातली जी परिस्थिती होती ती पारंपरिक ज्या म्हणजे युरोपियन लोकांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता अशा लोकांशी संबंध यायला लागला आणि त्यामुळे भारतामधल्या अनेक बाबी जगाला कळायला लागल्या. म्हणजे युरोपियन लोकांच्या आगमनामुळे भारताची ओळख ही जगामध्ये झाली आणि त्या
भारतातली जी आर्थिक आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, ही बाब ही जगाला तर कळालीच, त्याचबरोबर आर्थिक बाबीच्या माध्यमातून युरोपियन लोकांनी भारतामध्ये जो व्यापार केला आणि व्यापाराचंच रूपांतर एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून एक राजवट निर्माण करण्याचं काम केलं. आणि ही बाब म्हणजे भारतीय लोकांसाठी, म्हणजे पारतंत्र्यात जो भारत पारतंत्र्यात रूपांतर झालं, म्हणजेच युरोपियन लोकांच्या आगमनामुळे आणि त्यांच्या ध्येय धोरणामुळे एक नवीन सत्ता प्रस्थापित होण्यास ब्रिटिशांनी एक पाया रोवला. आणि तोच पाया रोवत असताना त्यांना अनेक त्यांचे सहकारी असतील, प्रतिस्पर्धी असतील, त्याच्यामध्ये पोर्तुगीज आहे, डच आहेत, फ्रेंच आहेत, यांच्याशी एक एक लढा द्यावा लागला. आणि पुढे त्यांचा बंदोबस्त केल्यानंतर त्यांनी स्वतःची एक राज्यव्यवस्था निर्माण केली. आणि युरोपियन लोकांमध्ये म्हणजे एक स्वतःला वेगळं स्थान म्हणजे इंग्लंडने स्वतःचं निर्माण केलं आणि भारतामध्ये एक हाती सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलं. त्यामुळे ज्या युरोपियन लोकांच्या आगमनाची पार्श्वभूमी कशी होती याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन व्यापाऱ्यांचे भारतात आगमन, त्यामध्ये पोर्तुगीज असेल, डच असतील, इंग्रज, फ्रेंच यांचे आगमन कशा पद्धतीने झालं आणि त्यांनी कशा पद्धतीने आपला व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला याबद्दलची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.